करते मार्गक्रमण करते त्यांचं हार्दिक सरचे स्वागत करतोय पुनश्च एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय सर्वांना आग्रहाचं निमंत्रण देतो या सामन्याचं थेट प्रेक्षक आपण पाहतोय ग्लोबल टेनिस क्रिकेट अर्थातच जीटीसीच्या माध्यमातून या सामन्याचे गुणलेखक आहेत अल्पेशजी गायकवाड पिंपलास त्याचबरोबर आमचे साधी समालोचक नितीनजी काळन आजदेगाव आणि दशरथ पाटील सर मॅन फ्रॉम नवी मुंबई या स्पर्धेचा डीजे हँडल करतायत अल्पेश भोईर तसला सलामीची जोडी मार्गक्रमण करते उपस्थित तमाम लाडक्या खेळाडूंचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतोय घेऊन चलतोय मैदानामध्ये मोठी मॅच आपण पाहतोय सापर्डे बी विपक्ष उंबारली या दोन बलाढ्य संघांच्या दरम्यान तो गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचन कक्ष एंड कडून सोमनाथ आणि सलामीची जोडी अतुल आणि विकी अतुल पाटील आणि विकी मडवी ही सलामीची जोडी स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय अतुल नॉन स्ट्रायकिंग एंड वरती विकी आणि गोलंदाजाचा बारीक घेऊन येईल पहिले षटक टाकण्याकरिता गोलंदाज सोमनाथ यांचा वापर केलाय दोन्ही संघांना लाडक्या आयोजकांच्या वतीने मान्यवरांच्या वतीने आणि उपस्थित प्रेक्षकांच्या वतीने हार्दिक हार्दिक सहर्ष शुभेच्छा गेम ऑन गोलंदाज सोमनाथ गोलंदाजी मार्कवर गेम ऑन पंचांचा इशारा पहिला चेंडू अतिशय चांगल्या प्रकारचा टाकला होता ब्लॉकचा वापर केला होता अतुलने चांगल्या प्रकारे चेंडू खेळून काढला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि निश्चितपणे चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला कॉन्टॅक्ट या दोन धावांच्या मध्ये अकाउंट ओपन केलं जाईल फलंदाजी करणाऱ्या सापर्डे बी संघाचं 2 धावा लागतील धाव फलकावरती अतुल एक जबरदस्त खेळाडू आहे 4 षटकांचा सामना आहे पहिले षटक पॉवर प्लेचं असेल आणि कंपल्सरी 4 गोलंदाज वापरावे लागतील याची नोंद घ्यायची आहे आजच्या दिवसामध्ये पहिला सामना वाडेकर विपक्ष कोळिवली या संघांच्या दरम्यान होता वाडेकर संघ पराभूत झाला यावेळेस मात्र दिशा बघावी लागेल चेंडूची निश्चितपणे दिशा भरकटते पंचांचा इशारा येतोय वाईडचा या वाईडच्या मदतीने एक धाव एक्स्ट्रा ऍड केली जाईल आमच्या स्कोअर बोर्ड वरती धावसंख्या लागेल 3 तो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यावेळेस मात्र अतिशय सुरेख फटका चेंडू मात्र सीमारेषे बाहेर चौकार भगवा झेंडा घेऊन हातात शिवसेनेचा वाघ आला हे भगवा झेंडा घेऊन हातात शिवसेनेचा वाघ आला सुमित भोईर आयोजित भगवा चषक आला डीजे जबरदस्त संगीत या स्पर्धेचं टायटल सॉन्ग सुमित दादांच्या नावाचं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यावेळेस मात्र अतिशय सुरेख चेंडू सन्मान कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये चेंडू आणि बॅटचा निर्धाव चेंडू निघतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यावेळेस मात्र अतिशय सुरेख चेंडू हलकीशी एज मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल चांगल्या प्रकारे चेंडूला फीड केलं गेलं फ्लाय स्लिप मध्ये एका धावेच्या मदतीने आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहणार आहोत विकी धावसंख्या दाफलकावरती 8 लागोपाठ 3 षटकारांसाठी आवाज महाराष्ट्राचा यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज कॅश आमच्याकडे जमा आहे हॅलो आवाज महाराष्ट्राचा ऑर्केस्ट्रा आहे त्यांच्या वतीने दादा लावताना 500 रुपये वरती लावा कारण नाक्यावरचे लेबरचे मजूरी 700 आहे आणि संडे रेट तर 700 असतोच आणि यावेळेस मात्र या 3 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतील त्या
11 धावा 11. तर अतुल येतोय स्ट्रायकिंग एंडवरती. संघाचा एक जबरदस्त खेळाडू, कल्याणच्या खुल्या गटातनं सुद्धा खेळताना आम्ही त्याला पाहत असतो. यावेळेस मात्र अतिशय सुरेख चेंडू, अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू. कौतुक करावं लागेल गोलंदाज सोमनाथचं आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. षटकाची पहिल्या समाप्ती होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 12. दरम्यान बिनबाद 12 अशी धुंद फुंद बेधुंद सुरुवात बघूया. कोळिवली उंबरड्याची भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा, मानाची स्पर्धा. लालबागच्या राजानंतर यांचा नंबर लागतो. नाही ना दादा, आम्ही असं मजाक मध्ये असतं. नाचेंगे गाएंगे ऐश करेने तो बेचारे लेले लोक 60 रुपयाची बालटी. 700 700 200 वाढली असं असतंय. बोलण्याचा परिणाम होतो. त्याच्यानंतर हळूहळू तो संध्याकाळमध्ये 1000वर जाईल. आता आवाज महाराष्ट्राचा 500 मध्ये अजून 200 टाकले प्लस 200 म्हणजे इज इक्वल टू 700. 3 षटकार, जर 3 षटकार मारले म्हणजे प्रति षटकार किती ते मोजाता. आवाज महाराष्ट्राचा लागोपाठ सलग 3 षटकार नक्कीच. नाही तर आमच्याकडून 300 घ्या, 1000 टाका आणि बेरचा बॉक्स बघा. पहिल्या षटकात बिनबाद 12 नवीन गोलंदाज वैयक्ती पहिल्या संघाच्या वतीने. दुसरं षटक प्रगती पथावर सापार्डे बे आणि उंबारले असा हा विद्यमान सामना. 2 टोलकांमध्ये घमासान, यादवी रण, दुंदवी रण, धुमाळी रण, कंदन रण, फेरी कलगीतुरा. अतिशय जबरदस्त आयोजन. भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. IPL देखील झक मारेल. दुसरं षटक प्रगती पथावर गोलंदाज तयार. तर गोलंदाज श्यामचा वापर केला जातोय दुसऱ्या षटकाच्या जबाबदारीकरिता. येतोय उंबाडे एंड कडून. स्ट्रायकिंग एंड वरती अतुल. पहिला चेंडू, दिशा बघावी लागेल चेंडूची निश्चितपणे. दिशा भरकटते या ठिकाणी. जतीन सर इशारा करतायत आणि एक गडी सुद्धा या ठिकाणी बाद करण्यात यश येतंय. फलंदाज बाद डीजे. आता हे दोघांना जर बघितलं धावचीत झाला असता का. तर पहिली लागलेली धावचीची अवदसा 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशकून लचांड लटांबर. पहिलं लपड, पहिलं झेंगट पाठीमाग. पहिला गडी घरात, प्रथम विकेट स्वाहा. पहिल्या विकेटची एक्झिट, पहिला मुतखडा बाजूला. मिस्टर आम्ही आधी मध्ये असंच बोलणार, ब्रेक थ्रो देणार. तर पहिल्या धक्क्यातनं सावरण्याची जबाबदारी आता मात्र असेल रुपेशवरती. तिसऱ्या क्रमांकावरती येतोय. तिसरा क्रमांक क्रिकेटच्या परिभाषेमध्ये फार महत्वाचा आहे. भारताचे भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे आधारस्तंभ असलेले विवियन रिचर्ड्स तिसऱ्या क्रमांकावरती येत होते. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावरती येतात. रिकी पॉन्टिंग. तर हा तिसऱ्या क्रमांकावरती रुपेश येतोय. रुपेशवरती निश्चितपणे जबाबदारी असेल. जबाबदारीचा खेळ करावा लागेल. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. एक्स्ट्रा धाव जरी दिली तरी एक गडी बाद करण्यात यश आलं होतं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा दिशा निश्चितपणे भरकटते. पुन्हा एकदा पंच इशारा करतायत वाईडचा. पुन्हा एकदा एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या स्थिरावेल धाव फलकावरती. 14-14 ऑन अ स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हो, एक बाद 14-14 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक प्रगती पथावर अतिशय चांगला सामना. हाय व्होल्टेज मुकाबला. पैसा वसूल प्रेक्षणीय सामना. धुमशान घमासान. भगवा चषक 2019. चांगलं मैदान, चांगली खेलपट्टी. बिल्कुल हेमा मालिनी के गाल की तरह. कर मैदान नसेल तर काय करणार.
आणि जर सलग 3 षटकार मारले तर आमच्या महाराष्ट्राचा यांच्याकडून 700 रुपये मिळतील. आणि हा पुन्हा चांगला फटका बघूया. आणि हा चौकार झेल पण गेला, चौकार कोण गेला म्हणजे गाढव पण गेला आणि ब्रह्मचारी गेला. छत्रपती पुरस्कार विजेते सन्माननीय चैनूदादा लोखंडे यांचा पुन्हा एकदा या ठिकाणी आपला स्नेह स्वागत. सुमित दादा भोईर यांच्या माध्यमातून एक जबरदस्त भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा धाव संख्या 1/18 18 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. तर कंबालपाडा संघाचे विक्रम शेलार या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आणि हा पुन्हा चेंडू टॅप केला, पुश केला, चेंडू बदलला, चेंडू रेमटाला बोय, चेंडू गेला थर्ड स्लिपच्या दिशेने. 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या मुसंडीमध्ये धाव संख्या फैलावली, धाव संख्या 19 फॉर लॉस ऑफ 1 विकेट 1/19. सद्यस्थिती विधिनामस्ता सापार्डे बी आणि प्रतिस्पर्धी संघ अतिशय चांगलासा उंबारली. मोहन जलाल या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. राईट आर्म राऊंड फेकेत तयार, बॉलिंग मार्कर गोलंदाजीच्या भोळ्यावर रॅम्पवर उंबरट्यावर तयार. अतिशय भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा, चांगलं आयोजन. शेवटी उंबारले व्हायला हत्तीला देखील चड्डी घालतील. आणि हा पुन्हा स्टेअर केल्या बघूया चेंडूला, आणि हा चेंडू आउटफील्ड पास बघूया. आणि पुन्हा एकदा 3 धाव मिळते. संघाची धाव संख्या 22 वर. जिथं 1 धाव तिथं 2 धावा एक्स्ट्रा. संघाची धाव संख्या 22. दरम्यान सापाडे बीचे पॅकर्स स्पॉन्सर्ड नितीन बाडी यांना विनंती आपण स्टेजवर या प्लीज. आणि 1.5 लाखाची स्पर्धा बघूया. फुकटची स्पर्धा आहे, आनंद घ्या, मजा करा. तर या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट ग्लोबल टेनिस क्रिकेट.in जगाच्या पाठीवर 195 देश आहे, 10 देशामध्ये युट्यूबवर बंदी आहे, म्हणजे 185 देव. राईट आर्म राऊंड फेकीत तयार, जोरदार अपेल. यस, काय गरज होती का 1.5 धाव फटका मारायची? रिव्हर्सचा फटका याला म्हणतात 1.5 धाव फटका. भगवा झेंडा घेऊन हातात शिवसेनेचा वाघ आला. हे भगवा झेंडा घेऊन हातात शिवसेनेचा वाघ आला. सुमित भोईर आयोजित भगवा चषक आला. सुमित भोईर आयोजित भगवा चषक आला. उंबरडे कोलिवली आमचा शिवसेनेचा बाले किल्ला. हे उंबरडे कोलिवली आमचा शिवसेनेचा बाले किल्ला. विशाल भोईर क्रीडा मंडळ आयोजित. या ठिकाणी मान्यवर अशोक भंडारी यांना इथे सन्मानित करता बघूया. स्पर्धेमध्ये आपला हार्दिक सस्नेह स्वागत बघूया. आणि समोरचं जे क्रॉसिंग आहे प्लीज, पुढची क्रॉसिंग नाहीये बघूया. जाताना जे धनुष्यबाण तिथून कृपया जाऊ नका प्लीज, कारण तिथं राम मंदिर बांधायचं आहे. 60 वर्ष झाले अजून वीट पण बांधत नाही आणि म्हणतो राम मंदिर बांधणार. आणि नवीन गोलंदाज फलंदाज भूषण मडवी. सापाडे संघाचा नवीन फलंदाज सापाडे बी नितीन पाटील याने हा संघ बांधला बघूया. त्यांचे पॅकर्स. आणि हा पुन्हा यस चेंडू जाईल फर्स्ट स्लिपच्या दिशेने बघूया. मारनाच्या तिथे वाशी में लेकिन गेंद गई काशी में. जखम मांडीला इला ढुंगणाला.
आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या रुदिंगोली संघाची धाव संख्या 2-23. अल्पेश गायकवाड पिंपळा संघाच्या एक जबरदस्त स्कोरर. आणि हा पुन्हा चेंडू ब्लॉकर मध्ये चेंडू खोदून काढला बघूया. फक्त एक धाव मिळते. चेंडू झाली शॉर्ट कव्हरच्या दिशेनं. पुन्हा 2 धाव मिळते. चांगलं रनिंग बिन द विकेट. संघाची धाव संख्या 25. संघाचं पाव शतक धावला. धाव 2-25. 25 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 12 चेंडू 25 धावांचे प्रति षटका. मग 12.5 धावांचा आस्किंग रन रेट. 12.50. घेऊन हा भगवा मानाचा आली शिवसेना गडाच्या भेटी सिनावर घेऊन मलंग बाबाचा. शिवसेना आली शिवसेना आली शिवसेना आली शिवसेना शिवसेना आली शिवसेना आली शिवसेना आली शिवसेना शिवसेना आली शिवसेना. डीजे याच्यानंतर सामना लगेच अनाउन्समेंट करा प्लीज. हॅलो कंबाल बडाने हो. आणि जर टेमगर संघ हजर असेल किंवा पिंपळास दोन्ही संघाने आपलं रिपोर्टिंग करायचं प्लीज. आणि नवीन गोलंदाज व्यक्ती पहिल्या संघाच्या वतीने तिसरं षटक प्रगतीवर बॉलिंग मागवा तयार. उंबारली संघाचा मिस्टर प्रेम भोईर. एक जबरदस्त बलाढ्य संघ डोंबिवली मधला दादा संघ उंबारली ज्यानं वाकलनच्या नाईट मध्ये कराव्या संख्या बलाढ्य संघाला सेमीफायनल मध्ये 4 मुंडे चित केलं होतं बघूया. तेव्हापासून या संघाला मी बघतो बघूया. उंबारली संघ प्रेम भोई तयार. शॉर्ट दरम्यान शॉर्ट पॉइंट. डीप एक्स्ट्रा और लॉन्ग ऑफ. डीप मिड विकेट. एक लॉन्ग ऑन असं आरास रचना मांडणी सजावट नाकेबंदी तटबंदी कोंडी मोर्चेबानी. पहिला चेंडू प्रेम भोईर. आणि हा मुन्हा आउटसाइड ॲस्टम बघूया. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. डॉटबॉल निर्धाव चेंडू. मोठा फटका मारायचा होता. चेंडू आणि चेंडू फलीमध्ये कुठल्या प्रकारचं मेतकूर नमुने डॉटबॉल निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थगित स्थिमित कोणती स्तंभित शांत स्थिर स्तब्ध. धाव संख्या 25. दुसरं षटक संपले. तिसरं षटक प्रगती पथावर. सापर्डे बी आणि उंबारली 2 बलाढ्य संघ. आणि हा पुन्हा अप्रतिम ऑफ ड्राईव्ह बघूया. चेंडू हवेमध्ये लॉंग ऑफला झेल बाद. आणि अशा प्रकारे तिसऱ्या विकेटचं बदल. तिसरा गडी घरात. तिसरी विकेट तडीपार. हद्द पार जेर बंद स्थानबद्ध. तिसऱ्या विकेटची हकालपट्टी उचल बांगडी. डीजे स्टॉप इट. आणि नवीन फलंदाज 3-25. 25 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. कल्पेश नवीन फलंदाज बघूया. उंबारली मिस्टर प्रेम भोईर पहिल्या चेंडूवर. दुसऱ्या चेंडूवर बळी मिळते बघूया. टेमगर पिंपळास जे कोणी संघ हजर असते त्यांना विनंती करतो कृपया आपण रिपोर्टिंग करायचं प्लीज. आजच्या आमच्या समोर नितीन कालन. असद्या गावचा एक बुलंद आवाज. डोंबिवली म्हणा कल्याण म्हणा बदलापूर म्हणा बऱ्याच ठिकाणी ज्यांचा आवाज घुमला जातो असे नितीन कालन. तसेच आमचा लोकल कॉमेंटेटर मयूर मोरे. आणि हा आउटसाइड द स्टंप स्वैर मारा दिशाहीन मारा. खराब चेंडू नासका चेंडू नरकातला मारा. एक धाव मिळेल. अवांतर धाव संख्येत भर. संघाची धाव संख्या 26. 2 6 3 26. सापार्डे बी नाणेबी जिंकली. उंबाली संघानं पहिल्यांदा शतरक्षण. भगवा चषक 2019 2019. आणि हा पुन्हा उजव्या बाहेरून चेंडू. पुन्हा बोई आउटसाइड द स्टंप. अतिशय चांगला चेंडू. डॉट बॉल निर्धाव चेंडू. आणि हा पुन्हा यस लॉफ केला चेंडू बघूया. अप्रतिम स्क्वेअर ड्राईव्ह. चेंडू ट्रॅव्हल उभी डिपेश पॉइंटला. शॉर्ट पिच चेंडू अकोड्यात थोडासा फ्लाइट होता. बॅकफुटला गेला. पंच केला बघूया.
दरम्यान 2 धाव मिळतील. संघाची धाव संख्या फैलावली. धाव संख्या संघाची धाव संख्या 28. 3 बाद 28 28 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. सद्यस्थिती विद्यमान अवस्था सापार्डे बी संघाची. नाणेफेक हरल्या बघूया. पहिल्यांदा खेळण्याचं निमंत्रण न्योता दावत दिली ती उंबारली संघानं. आणि हा पुन्हा यस जबरदस्त ऑन ड्राईव्ह. आणि हा अतिशय चांगला सीमारेषेला बघूया. जबरदस्त ऑन ड्राईव्ह. फक्त 2 धाव मिळते. संघाची धाव संख्या 30 च्या घरात. 3 बाद 30 सद्यस्थिती 30 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. भगवा चषक 2019 कार्यसम्राट सन्माननीय सुमितदादा भोईर यांच्या माध्यमातून शिवसेना उंबर्डे कोलिवली आयोजित. दरम्यान सन्माननीय खंबाळपाड्याचे अशोक भोईर अशोक भंडारी नाणेफेक करतात बघूया. आणि खंबाळपाडा आणि वडवली 2 बलाढ्य संघामध्ये बघूया. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. जबरदस्त टायमिंग. नेत्रदीप फटका. आणि हा षटकार पॅरेलल षटकार. 125 म्हणजे 125 षटकार झाले. क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. डीजे डीजे आणि आवाज महाराष्ट्राचा यांच्या वतीनं डीजे डीजे आणि 700 धावांचा आमिष. लालूच गाजर प्रलोभन. आवाज महाराष्ट्राचा सलग 3 षटकार मारले तर रुपये 700 मिळतील. आवाज महाराष्ट्राचा. तर या ठिकाणी नाणेफेक करतोय आपण. खंबाळपाडा विपक्ष माऊली 11 वडवली. अशोक भंडारी साहेबांना विनंती करतोय आपण यायचं आहे नाणेफेक करण्याकरता. तर या ठिकाणी नाणेफेक जिंकली माऊली वडवली. काय डिसिजन असला? प्रथम क्षेत्ररक्षण करणार आम्ही. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर कुठल्या गोलंदाजांवरती भरोसा असेल? कारण समोर एक फलंदाजांची खाण आहे तुमच्या. नक्कीच खंबाळपाडा मोठा संघ आहे. अतिशय बलवान फलंदाजी आहे त्यांच्याकडे. परंतु आमचे गोलंदाज अरविंद पाटील भानुदास तसं ब्रावर माझा विश्वास असेल चांगली गोलंदाजी करतील ते. तर कालच्या दिवसामध्ये तुमचा मेंटर घेतलाय. थँक्यू. तर खंबाळपाडा संघ विकीदा तुम्हाला किती धावा करण्याचा मानस असेल? 50 ते 55. 50 ते 55 धावा. आणि जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. समोर सुद्धा तेवढेच फलंदाज आहेत. तर या आयोजनाबद्दल आपण काय म्हणाल? आयोजन खूप सुंदर आहे. इथलं एकदम भगवं वातावरण. ओके थँक्यू. तर या ठिकाणी नाणेफेक जिंकली वडवली संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. ओव्हर टू काउंटर बॉक्स. आणि संघाचा शेवटचा गोलंदाज सचिन भोईर तयार. बॉलिंग मार्कवर उभारली संघाचा नवीन गोलंदाज वेगाचा बादशाह वेग सम्राट. संघाच्या वतीने अंतिम आखेरचं निर्वहणीचं फायनल षटक 6 बॉल टू गो. हाणामारीचं षटक कोटाकोटीचं षटक. धाव संख्या 3 बाद 30. आणि हा शॉट पेजने हुक करायचा बघूया. चेंडू हवेमध्ये लॉफ्ट केल्या बघूया. अशा प्रकारे सॉफ्ट डिसमिसल बघूया. आणि राजकुमार बॅक टू द पॅव्हिलियन. राजकुमार झेल घेतलाय. डीजे जरा कमी वाजवा. सुपारी मात्र बरोबर मिळेल. आदरा डीजे कमी वाजवा प्लीज. आवाज राजू शेठ भोईर यांच्या वतीने सापाडे संघाला षटकारासाठी सलग का कसे मारा नाही. एक ऑफर आहे ती फक्त सलग मारा तरच 700 रुपये मिळतील. म्हणजे टोटल झाले 2200. म्हणजे 733 रुपयाचा एक षटकार. आणि नवीन फलंदाज शैलेश. धाव संख्या 4 बाद 36. 36 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. आणि दोघे भाऊ म्हणजे अख्खं कुटुंब आहे क्रिकेट मध्ये. म्हणून कुठेही कंपनीमध्ये एका ठिकाणी लागू नका. उपास मारा पाहिजे. कारण कंपनी बंद झाली तर काय करणार. आणि हा पुन्हा चांगला चेंडू ऍक्टर खेळण्याचा बघूया. फलंदाज बीट झाला. शपथ झाला बघूया. 55 लेगबाईचा इशारा. अवांतर धाव संख्येत भर संघाचे धाव संख्या मुसंडीमध्ये. धाव संख्या फैलावली. धाव संख्या वृद्धिंगत वर्धमान. धावांचा विस्तार. धाव संख्या 37. 37 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 4 बाद 37.
अतिशय चांगला सामना, चांगलं आयोजन, चांगलं क्रिकेट. क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची गंगाजली, क्रिकेटची गटार गंगा. 37 for 4. पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्क वर. चला बॉलिंग मार्क वर जरा गेम जरा स्पीडअप करा प्लीज. फक्त 20 मिनिटं आहेत आपल्याला. आणि हा पुन्हा एकदा आउटसाइड लेग स्टंप बघूया. चेंडू नॉन स्ट्रायकरला फलंदाज. बाटे मागचा दरवाजा तिकडे उघडा राहिला. दोन्ही गाड्या एकाच पटरीवर. आणि नवीन फलंदाज बाबू शाखा करोड अर्जुन. कारण संघाचे शेवटचे षटक बघूया. आणि नुकतं ज्यांचं आगमन झालं बघूया. स्पर्धेचे आयोजक सुमितदादा भोईर, कार्य सम्राट, शिवसेना आयोजित भव्य दिव्य स्पर्धा भगवा चषक 2019 2019. आणि पुन्हा यस पॅडल स्विप केला बघूया. चेंडू जाईल लॉंग लेग आणि डीप फाईन यांच्यामधून आणि चौकार झाली. यस आणि अतिशय चांगला फटका बघूया. लॉंग लेग आणि डीप फाईन लेग यांच्यामध्ये गॅप साधले बघूया. आउटसाइड द लेग स्टंप द पॅडल स्विप केला. संघाची धाव संख्या 4 ने वाढली. संघाची धाव संख्या 41 41. आवाज राजू भोईर यांच्या वतीनं 3 षटकार मारले तर 1500 रुपये. आणि आवाज महाराष्ट्राचा. त्याच्यानंतर आवाज भैयांचा. अरे आमच्याकडे दादा आहेत. साला 5वे असू द्या, 12 असू द्या, पहिली पंगत यांची बसणार. मग पाहुणे मेले तरी चालतील. म्हणून भीती वाटते भाडोत्र्यांची. म्हणून आम्ही 4थ्या मलावर ठेवतो प्रोग्राम. तिथं कोणी चढायला नको. टेरेसवर ठेवायचा प्रोग्राम. म्हणून हे मेमेंतो ब्राह्मण लोक फार हुशार असतात. ते बघा 7व्या मलावर ठेवणार, 8व्या मलावर ठेवणार. शेवटचं षटक प्रगती पदावर. बॉलिंग मार्क तयार. शेवटचा गोलंदाज साबर्डे बे आणि उंबारडी सचिन. आणि हा मुन्हा आउटसाइड द स्टंप बघूया. बराच बाहेर निघाला होता. जर बॅकफुटला गेला तर स्टेअर नक्कीच 2-3 धावा मिळाल्या असत्या. पण तो सर्वात मात्र फटके अक्रॉस द लाईन खेळायचे. हे नवीन भूत सचिन भोईर तयार. आणि हा मुन्हा यस दमदार स्ट्रोक बघूया. जबरदस्त टायमिंग. आदिवासी फटका, माथाडी फटका, बिग सिक्सर. आणि 47 धावा आणि प्रति षटका मग 12 धावांचा स्क्रीन रेटेड. 48 धावा सामना जिंकण्यासाठी उंबाली संघासमोर सापाटी भेट ठेवल्या. बघूया धावा कशा चेश होतील. विनंती करतो नितीन कालन. यू आया मिलते है इस ब्रेक के बाद. दत्ता लोखंडे यांना विनंती होती आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचे. त्यानंतर मचिंद्र शेलार खंबालपाडा यांचे आगमन झाले. त्यांनाही विनंती आपण यायचे व्यासपीठावर. त्यानंतर योगेश पवार खिडकाली यांचे आगमन झाले. यायचे व्यासपीठावर. आपले आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 47 झाले. 48चं टार्गेट आहे. चेसिंग कंपल्सरी. जगदीश मडवी वस्ताद सापाड यांना विनंती होती की आपण यायचे व्यासपीठावर. तर 48 धावांचं लक्ष गावदेवी उंबारली संघासमोर. चला क्षेत्ररक्षण लगेच लावायचे. सापाडे ब संघ जास्त वेळ नका घेऊ. यानंतर पुढची मॅच असेल आपल्या भेटीसाठी. माऊली 11 वडवली आणि त्यांना फाईट करेल तो स्वर्गीय शिवाई दादा शेलार 11 खंबालपाडा. तर संदीप जाधव साहेब यांनाही विनंती होती आपण यायचे व्यासपीठावर. हेऱ्याचा पाडा. संदीप जाधव साहेबांना विनंती होती की आपण व्यासपीठावर यायचे. चला आज भरपूर मॅच आहेत त्यामुळे थोडं फास्ट खेळा. टॉस मला वाटतं सागरने जिंकलाय माऊली वडवली संघाच्या आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय.
अशोक जाधव साहेबांना विनंती होती एरियाचा पाडा की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचे. तर विकेट हॅट्रिक साठी आवाज महाराष्ट्राचा यांच्याकडनं 700 रुपयांनी आवाज राजू शेठ भोईर यांचा. विकेट हॅट्रिक साठी 1,500 म्हणजे तब्बल आपण बघतोय 2200 रुपयाचं कॅश प्राइज आहे सपाटे ब संघासाठी विकेट हॅट्रिक साठी. लक्षात घ्या मग अशी सलग 3 षटकाने पारितोषिक होतं. आता विकेट हॅट्रिक साठी आहे सपाटे ब संघासाठी 48 धावांचं लक्ष आहे. सलामी जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय प्रेमनाथ भोईर आणि भावेश पाटील. सेकंडला भावेश नोन सेकंडला प्रेमनाथ भोईर ही सलामी जोडी. मेघनाथ भोईर यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा येतात उंबारली टीम साठी जे युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा बघते. याच टीमचे एक अप्रतिमा फलंदाज आणि तेवढे चांगले क्षेत्ररक्षक म्हणून ज्यांची नेहमी भूमिका राहिली उंबारली टीम साठी ते मेघनाथ भोईर सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा बघतायत. 48 धावांचं लक्ष आहे. गोलंदाजी मार्को सज्ज होते गोलंदाज विकी मडवी. 24 चेंडू आणि 48 धावांचं टार्गेट आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या फेरीतील तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यानंतर कालच्या दिवसातील राहिलेला सामना आपण खेळणार आहोत. खंबालपाडा विपक्ष माऊली 11 वडवली. दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेत आणि वाकलन संघाला बाय मिळाली. खंबालपाडा आणि माऊली 11 वडवली संघामध्ये जो संघ जिंकेल दशरथ तो वाकलन संघाबरोबर खेळ. आणि चंदुशेठ टोंबरे स्मृती चषक मध्ये सुद्धा वाकलन संघ टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय. म्हणजे वाकलन संघाची कामगिरी नेहमीच चांगली राहिली आहे. दशरथ दादा सुद्धा नेहमी सांगत असतात या संघाबद्दल. तर विकी येत आहेत गोलंदाजीसाठी. सायकेला फलंदाज भावेश. स्पीडअप करायचे 20 मिनिटाचा अवधी असेल तुमच्याकडे लक्षात घ्या. भावेश साठी पहिला चेंडू विकी मडवीचा ऑफस्टंपच्या बाहेर आले मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेगला सिंगल. भूषण होते इथे चांगलं क्षेत्ररक्षण भूषणचं. एका धाब्याने खातो करते फलंदाज भावेश पाटील. त्यानंतर स्वर्गीय मानव पाटील संदर्भ संघ सुद्धा आपण बघू शकाल. आता कालच्या दिवसात राहिलेली मॅच आपण यानंतर खेळणार आहोत. टॉस सुद्धा झालाय. टॉस माऊली 11 वडोली संघाने टॉस जिंकलाय. विकी मडवी गोलंदाजी मार्कवर आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. सेकंडला फलंदाज प्रेम भोईर. पहिला चेंडू प्रेमनाथसाठी होता. बीट केलं जाते फलंदाला. चेंडू सरळ जाऊन यशस्वीच्या हातामध्ये विसरते. डॉट चेंडूची समाप्ती होते. 48 धावांचं टार्गेट आहे मात्र या मैदानाचा विचार केला 40 ते 45 धावा सुद्धा बनवणं थोडस कठीण आव्हान आहे. आणि खेळपट्टीवर दशरथदादा आपण बघतोय चेंडू कधी पडल्यानंतर बाउन्स घेतो तर कधी चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतो. त्यामुळे फलंदाला थोडस समृद्ध पाडले या खेळपट्टीने. विकी आपण बघतोय थोडस क्षेत्ररक्षण बदल करतायत. विकी राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र फटका चांगला आहे. हल्ला चढवला जातोय गोलंदाज विकी वरती. लॉंग ऑनच्या डोक्यावर हा पहिला भगवा षटकार. धावसंख्या 7. चांगली सुरुवात. प्रेमनाथ भोईरच्या बॅट मध्ये येणारा हा उत्तुंग षटकार. इथे मात्र गती परिवर्तन. चेंडूची गती थोडीशी कमी केली गोलंदाज विकी मडवीने आणि इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. विकीने 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत. आमच्या सोबत आपण बघतोय अल्पेश गायकवाड पिंपलास. एक अतिशय चांगले गुरु एक चांगली माहिती आम्हाला देतात आणि ती माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विकी. इथे मात्र अजून एक चांगला फटका. प्रेमच्या बॅट मध्ये येणारा हा दुसरा ब्लास्ट हा षटकार. हल्ला चढवला जातोय गोलंदाज विकी मडवीवरती. येणारा दुसरा षटकार प्रेमच्या बॅट मधनं. खिडकाली चषक अक्षरशः गाजवलं होतं याच प्रेमने. फास्टेस्ट हाफ सेंचुरी सुद्धा नोंदवली होती. त्यानंतर तलोजा संघ विरुद्ध एक अर्धशतक अजूनही आमच्या डोळ्यासमोर आहे. काय खेळ केला होता याच प्रेमनाथ भोईरने आणि यासाठी हा जाणला जातो. 2 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधनं आल्यात. 48चं टार्गेट आहे. चेसिंग कंपल्सरी आहे.
मात्र 13 धावा आतापर्यंत धावा किती लागल्यात पॉवर प्ले मधला एक चेंडू अजूनही शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज विकी राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र गती परिवर्तन 2 षटकार जरी आले होते मात्र 3 चेंडू बीट सुद्धा केले आणि 13 धावा पहिल्या षटकात धावफलकावरती लागल्यात. 48चं टार्गेट आहे म्हणजे 35 धावा अजूनही बनवायच्या आहेत येणाऱ्या 18 चेंडू मध्ये. 18 चेंडू आणि 35 धावांची अजूनही गरज आहे. गावदेवी उंबारली वर्सेस सापाटे ब मध्ये असा सामना आपण बघतोय. स्पीडअप करायचंय. सर्व खेळाडू वारंवार एकत्र येऊ नका. या सामन्यासाठी पंच आपण बघतोय शशी कुलकर्णी आणि जतीन सर. थोडं स्पीडअप करा बघा. टीम मीटिंग तुम्ही घेऊ नका. चला थोडं स्पीडअप करायचंय. सापाटे ब संघ वेळ भरपूर झालाय. भगवा चषक 2019 ही स्पर्धा आपण बघतोय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण बघतोय सुमित भोईर साहेब, एसबी ग्रुप, वन मॅन आर्मी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय. मैदानाच्या चारी बाजूला आपण भगवमय वातावरण आपल्याला बघायला मिळते. काही स्टँड आपण बघतोय जे आपल्यामध्ये नाहीयेत व्यक्ती. मागच्या वर्षी सुद्धा आपण स्टँड आणि त्यानंतर मैदानाच्या चारी बाजू आपण कटआउट बघतोय. आणि एक चिंचेच्या झाडावरती जो झेंडा आपण बघतोय त्या झेंड्याला जर डायरेक्ट चेंडू लागला तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक सुमित भोईर यांच्याकडनं 321 झेंडे आपण बघतोय. त्यानंतर मैदानाच्या चारी बाजूला भरपूर कटआउट सुद्धा आपण बघतोय. ते मात्र ऑफ स्टंपच्या खूप बाहेर आले बघा. भावेश आणि चेंडू पडल्यानंतर मिडल स्टंप वरनं हा चेंडू गेला. डॉट चेंडूची इथे समाप्ती होईल. 35 धावा अजूनही बनवायचे. 17 चेंडू शिल्लक आहेत येणारे. वेळ वाया घालू नका. सापाटे बस संघ तुम्हाला ही सूचना असेल. जयेश मडवी गोलंदाजी मार्कवर दुसरं चेंडू घेऊन आलाय. 17 चेंडू 35 धावांची गरज. मैदानाच्या चारी बाजूला आपण बघितलं तर तब्बल 321 झेंडे. मात्र एक झेंडा असा आहे चिंचेच्या झाडावरती ज्या झेंड्याला जर डायरेक्ट चेंडू लागला तर 5,000 रुपयाचे कॅश प्राइज या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक सुमित भोईर साहेबांकडनं. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाज जयेश मडवी आणि स्ट्राईक हँडला फलंदाज भावेश पाटील. ते मात्र ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता भावेशचा. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात येत नाहीये. लेग बाईटचा इशारा येतोय पंचांचा. जतीन सरांचा एकच धाव मिळेल. 16 चेंडू 34 धावा अजूनही बनवायचे आहेत गावदेवी उंबारली टीमला. पहिल्या षटकात 13 धावा आल्या होत्या. या षटकात आता एकच धावा येतोय. विकेट हॅट्रिक साठी आपण बघतोय. आवाज महाराष्ट्राचा 700 रुपये आणि आवाज राजू शेठ भोईर यांच्याकडनं 1,500 रुपये म्हणजे 2200 रुपयाचा दशकाचा कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिक साठी. तर 16 चेंडू 34 धावा अजूनही बनवायचे. मॅच अजूनही बॅलन्स आहे कारण की या स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी. त्यामुळे 34 धावा कंपल्सरी बनवायचे तिथून गावदेवी उंबारली टीमला. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाज जयेश मडवी राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. आता कोणत्या प्रकारचा कॉल नाहीये इथे आणि टक्कर झाली असती त्यामुळे कॉल देणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही एवढ्या वेगाने येत आहे तर थोडं कॉल द्या. अजून भरपूर स्पर्धा आहेत जेणेकरून तुम्हाला दुखापत होईल याची काळजी घ्या थोडी. तो दोन्ही धावसंघ पुढे सरकते. धावफलका धावा लागतात त्या 16 धावा. 15 चेंडू 32 धावा अजूनही बनवायचे. 16 धावा झाल्यात. स्पीडअप करायचे सापाटे संघ. 15 चेंडू मध्ये 32 धावा थोडेस आपण बघतोय महाग नाहीयेत. मात्र प्रेम खेळपट्टीवर राहणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर येणाऱ्या फलंदाजामध्ये आपण बघतोय सचिन भोईर, राजकुमार कुमार असे फलंदाज आहेत. मेघनाथ नाहीये संघामध्ये. थोडीशी दुखापत त्यालाही झाली आहे. का चांगला खेळ इथे उंबारली टीमला करावा लागेल. मात्र इथं बीट केला जाते फलंदाज प्रेमला. अजून एक डॉट चेंडू
4 चेंडू फेकले जयेश मडवीने, धावा खर्च केल्यात फक्त 3, 1 धाव लेगबाईच्या स्वरूपात त्यातली. चेंडू शिल्लक आहे 14 आणि धावा बनवायचे आहेत 32. 14 चेंडू आणि 32 धावांची अजूनही गरज आहे गावदेवी उंबारली टीमला. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण बघतोय. विकेट साठी तब्बल 2200 रुपयाचं कॅश प्राइज. आवाज राजू शेटभोर यांच्याकडनं 1500 आणि आवाज महाराष्ट्राचा यांच्याकडे 700 रुपये. 14 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. स्पीडअप करा. जास्त वेळ का घेताय? एकानेच कॅप्टन बना. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज जयेश मडवी. 14 चेंडू आणि 32 धावा अजूनही बनवायचे आहेत. उंबारली संघासमोर लक्ष आहे 48चा. इथे मात्र प्रफुल्लचा चेंडू होता, मात्र चेंडू खोडू काढलाय लॉंग लेग रिजन मधनं. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. धन्यवाद. धावसंख्या 20. 48चं टार्गेट आहे. 28 धावा अजूनही बनवायचे आहेत येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये. 13 चेंडू 28 धावांची अजूनही गरज आहे. जर प्रेम खेपट्टीवर राहिला तर नक्कीच सामना टर्न करेल. या गावदेवी उंबारली संघाच्या बाजूला एवढी क्षमता या खेळाडूमध्ये, ज्याने कित्येक सामने फलंदाजीच्या आधारावरती जिंकून दिलेत. खिडकाली चषक स्पर्धा जिंकली याच टीमने. मात्र कार्पेटच्या माध्यमातून डोकं करतोय क्षेत्ररक्षक आहेत तिथे अतुल. एकच धाव मिळेल. 2 षटकाचा खेळ संपला आणि दापल करावा लागल्या त्या 10.50च्या सरासरीने 21 धावा. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 27 धावांची गरज आहे. तर पाणी घेऊन जायचे फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये. 3DJ मास्टरच्या माध्यमातून चांगलं संगीत आपण ऐकूया. डीजे तर 12 चेंडू 27 धावांची अजूनही गरज आहे. भगवा चषक आपण बघतोय 2019. बघूया वातावरण तब्बल 321 झेंडे आपण मैदानाच्या चारही बाजूला बघतोय आणि खूप चांगली स्पर्धा शिवसेनेच्या माध्यमातून इथं भरवली जाते. मागच्या वर्षी सुद्धा खूप चांगलं आयोजन केलं होतं. मागच्या वर्षी अंतिम फेरीमध्ये आपण बघितलं तर जीजी स्पोर्ट वाकलन आणि उपविजेता संघ ठरला होता सिद्धिविनायक अंजूर. सोनापडा संघ सुद्धा 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. आणि केतन म्हात्रे मॅन ऑफ द सिरीजची बाईक आपल्या घरी घेऊन गेले होते मागच्या वर्षी. तर 12 चेंडू 27 धावांची गरज आहे. अतुल पाटील येत आहेत फिरकी गोलंदाज सापडे ब संघाकडनं. चेसिंग कंपल्सरी आहे लक्षात घ्या. 27 धावा तुम्हाला कंपल्सरी करायचे आहेत येणाऱ्या 12 चेंडू मध्ये. प्रेम स्ट्राइक एंडला 9 सेकंडला. भावेश विकेट टॉसला इथे महत्व नाहीये.
अखूड टप्प्याचा चेंडू होता, फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरना भगवा षटकार. षटकाराने समीकरण बदलले. 11 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. चेंडूची चाचपणी केली जाते भावेशच्या माध्यमातून. 11 चेंडू 21 धावा अजूनही बनवायचे. चेसिंग कंपल्सरी. प्रेम मैदानामध्ये राहिला तर नक्की सामना जिंकून देईल उंबारली टीमला. इथे मात्र गती परिवर्तन हेच हिरलंय. आपण बघतोय मागच्या काही 2 षटकार प्रेमच्या बॅट मधून आले तेव्हाही आपण पहिले 1 षटकार आल्यानंतर 1 चेंडू डॉट गेला आणि आता आपण बघतोय षटकार आलाय, चेंडू डॉट गेलाय. चेंडू शिल्लक आहे 10 धावा बनवायचे 21. या मैदानाचा इतिहास आपण पाहिलं दशक चारी बाजूला मैदानाच्या षटकार येऊ शकतात. फुल टॉस मेजवानी होती प्रेमसाठी आणि ती कबूल केली त्यांनी. चेंडूला फेकून दिलंय सीमा पलीकडे षटकार. घेऊन हातात शिवसेनेचा वाघ आला. हे भगवा झेंडा घेऊन हातात शिवसेनेचा वाघ आला. सुमित भोईर आयोजित भगवा चषक आला. सुमित भोईर आयोजित भगवा चषक आला. 130वा षटकार आपण बघतोय या स्पर्धेतील आणि चेंडू शिल्लक आहेत 9 आणि धावा बनवायचे आहेत 15. 9 चेंडू आणि 15 धावांची गरज. हल्ला सोडवला जातोय गोलंदाज अतुल पाटील वरती. यासाठी जाणला जातो प्रेम. फुलटॉस क्षेत्ररक्षक आले होते, प्रयत्न खूप चांगले केले मात्र त्याला चेंडू बीट करून सीमा पार जाईल. चौकार. आठ चेंडू आणि 11 धावा. वैयक्तिक 35 धावांमध्ये खेळतोय. प्रेमसाठी जरा जोरदार टाळ्या द्या. प्रेमनाथ भोईर जो वैयक्तिक 35 धावांमध्ये खेळतोय आणि संघाला गरज आहे 8 चेंडू मध्ये 11 धावांची. 4 षटकार आणि 1 चौकार आतापर्यंत प्रेमने दाखवले. 2 चौकार. आतापर्यंत दाखवले. 8 चेंडू आणि 11 धावा. इथे मात्र फटका. आता मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले, प्रयत्न खूप चांगले केले मात्र झेल मात्र जमिनीला दान होतोय. 2 धावा इथे मिळतील. आता मात्र चेंडू शिल्लक आहे 7 आणि धावा बनवायचे आहेत 9. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. प्रेम वैयक्तिक 37 धावांमध्ये खेळतोय. खूप चांगला खेळ आतापर्यंत प्रेमने केलाय. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. मकर संक्रांत ट्रॉफी मध्ये सुद्धा आम्ही धावांचा पाऊस पाहिला. जितू शेलार 178 धावा, पिंट्या जोशी 140 धावा, अमोल पाटील 127 धावा, अक्षय पाटील उंबार्डे 115 धावा. धावांचा पाऊस आम्ही पाहिला नेहमीच या ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये. इथे मात्र स्ट्रेट ड्राइव्ह आपल्याला बघायला मिळते. लॉंग आणि लॉंग ऑफचे 2-2 क्षेत्ररक्षक आलेत आणि काय घडलं जातंय फुटबॉलचा प्रकार आपल्याला इथे बघायला मिळतोय. चेंडू सीमा पार जाईल. हा चौकार. चेंडू शिल्लक आहेत 6 आणि धावा बनवायचे आहेत 5 गावदेवी उंबारली टीमला. चला क्षेत्ररक्षक लावून घ्या. 6 चेंडू 5 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. असाच प्रकार आम्ही मकर संक्रांत चषक मध्ये सुद्धा पाहिला. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले आणि चेंडूला अक्षरशः सीमा बाहेर ओढून दिलं होतं. आणि तसाच प्रकार आता सापाडे ब संघाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. 7 चेंडू आता 5 धावांची गरज आहे.
वैयक्तिक 41 धावांवरती खेळतोय प्रेम. काय फलंदाजी केली प्रेम भोईरने. एकतर्फी झुंज मैदानाच्या आतमध्ये देतोय. 43 मधल्या 41 धावा त्याच्या आहेत. 6 चेंडू 5 धावांची गरज आहे. भावेश स्ट्राईक एंडला शेवटचं षटक घेऊन ते गोलंदाज भरत. तर 5 धावांची अजून गरज आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत. भरत गोलंदाजी मार्कवर. ते मात्र हलक्या चेंडू करतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. एकच धाव मिळेल. 4 धावा बनवायचे आहेत. चेसिंग कंपल्सरी लक्षात घ्या प्रेम आणि भावेश. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. प्रेम वैयक्तिक 41 धावांवरती खेळतोय. खूप चांगला खेळ त्याने आतापर्यंत केलाय. कंबालपाडा आणि माऊली वडवली संघ आपण सज्ज राहायचे. विकेट हॅट्रिक साठी आपण बघितलं. आता आवाज महाराष्ट्राचा 700 आणि आवाज राजू शेठ भोईर यांच्याकडे 1,500 रुपयाचा कॅश प्राइज होतं. मात्र एकही गडी अजून बाद झाला नाही. दशरथदा सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि 44 धावांची भागीदारी त्यांनी रचली. नक्कीच कॅश प्राइज आहे. मात्र एकही गडी बाद झाला नाहीये. आणि फलंदाज बाद. प्रेमची खेळी समाप्त. ज्या प्रेमने 41 धावा कुठल्या होत्या त्या प्रेमला मात्र इथे मागे परतावं लागेल आणि समीकरण बदलेल. येणारे 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. भगवा झेंडा घेऊन हातात शिवसेनेचा वाघ आला. हे भगवा झेंडा घेऊन हातात शिवसेनेचा वाघ आला. सुमित भोईर आयोजित भगवा चषक आला. सुमित भोईर आयोजित भगवा चषक आला. आता मात्र भरतने तर दशरथदा विकेट घेतल्या. नक्कीच आता विकेटची गरज सुद्धा आहे खऱ्या अर्थाने. कारण की 4 चेंडू 4 धावांची गरज आहे. पारदर्शक ज्यांनी लावले दशरथ त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा थोडासा आनंद आलाय. कारण की पहिला गडी बाद झाला. आता नवीन फलंदाज सचिन भोईर स्वतः संघाला एक मैदानाच्या आतमध्ये आलेत. विकेट टॉसला इथे महत्व नाहीये. सचिन तुम्हाला 4 धावा कंपल्सरी बनवायचे आहेत येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये. नक्कीच ज्यांनी पारितोषिक लावले त्यांची इच्छा आहे की तुम्ही हॅट्रिक घ्या आणि 2200 रुपये घेऊन जा. भरत गोलंदाजी मार्कवर. 4 चेंडू 4 धावांची अजूनही गरज आहे. भरत गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. क्रिकेट असा खेळ आहे जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही. सामना आम्ही बघितला चंद्रशेठ ठोंबरे स्मृती चषक मध्ये वसार आणि मानेरे मध्ये क्वार्टर फायनलची मॅच झाली. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज वसार टीमला होती. मात्र मानेरे संघाच्या ऋषी भोईरने 3 विकेट घेतले आणि तो संघ आज सेमीफायनलचा सामना खेळतोय चंद्रशेठ ठोंबरे स्मृती चषक मध्ये. 3 चेंडू 4 धावा. अजून एक डॉट चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. 2 चेंडू आणि आता मात्र 4 धावांची गरज. 2 विकेट घेतले तरी पारितोषिक आहे. हो आवाज महाराष्ट्र मी सांगतो. मला 1-2 चेंडू डॉट गेला तर 700 रुपये देऊन टाका. ते पण किंमत आहे. बरं आहे की नाही. हा येस ओके. हा 2200 आणि डॉट गेल तर 2200. ओके क्या बात आहे दशरथा. 2 चेंडू 4 धावांची गरज. यासाठीच आम्ही सांगत असतो नेहमी जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत सामना कोणत्याही संघाच्या बाजूला झुकू शकतो. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज होती. समीकरण आहे 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. मॅच कुठे होती आणि कुठे आली प्रेम बाद झाल्यानंतर. सचिन भोईर सारख्या फलंदाजाला 2 चेंडू डॉट फेकलेत भरत नाही. भरत इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू. क्षेत्ररक्षक झेल खाली
आणि चूक होणार नाहीये. एक चेंडू आणि आता मात्र 4 धावांची गरज. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट असा खेळ आहे, सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. क्रिकेट असा खेळ आहे, कधी काय होऊ शकतो. एक चेंडू आणि 4 धावांची गरज. डीजे धन्यवाद डीजे. दशरथ आपण बघतोय 3 षटकामध्ये 43 धावा बनवल्या, मात्र 6 चेंडू मध्ये 5 धावांची गरज असताना एक चेंडू आता 4 धावांची गरज आहे. काय सांगशील? आणि 2200 मधला 200 रुपये जीएसटी कापून घेण्यात येईल. 200 रुपये इथं जमा होतील. आणि हा चेंडू आहे, खरं वास्तविक हा 1.5 लाखाचा चेंडू आहे. खरं बक्षीस 1.5 लाखाचा आहे. जर कमी पडला तर हात चोळी जावं लागेल. वेळेचं भान ठेवा. वेळेचं भांडवल टीम इंडिया घेऊन का दादा प्लीज. आणि शेवटचा निर्णायक चेंडू बघूया. अंतिम चेंडू 4 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. 2200 ते दिले दादा, झाले जमा. खलास. काय तुम्हाला इन्कम टॅक्स रिबेट आहे. म्हणजे नसबंदी केली तर सबसिडी मिळणार, मोदी साहेब म्हणतात. त्याच्या दरम्यान आपण बघतोय सागर भोईर कमलपाडा यांचे आगमन झाले. त्याने विनंती आपण यायचे व्यासपीठावरती, ज्यांचं खूप मोठं योगदान राहिले होतं. आम्हाला आठवतोय आदरांजली चषक स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्या नावाने जी स्पर्धा प्रथम सकलपाडा संघाने आयोजित केली होती, त्या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज साठी आपण बघितलं ते LCD TV ज्यांनी दिली होती ते सागर भोईर खंबाळपाडा यांचे ते आगमन झाले. ते यायचे व्यासपीठावर. आणि नितीन काला असं परिस्थिती होती की एक षटक ठेवून जिंकणं असं वाटलं तर उंबाली संघ, परंतु परिस्थिती बघा शेवटी. याला म्हणतात क्रिकेट. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टनिटीज. एक चेंडू 4 धावा. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या या सामन्यासाठी. सामना कोणी जिंको, हा विजय भगवा चषकचा. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. दुसरी धाव पूर्ण केली जाते आणि फलंदाज बाद. आणि मॅच इथे जिंकले सापाडे ब संघाने. तेवढ्या देईन दिर्ग्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन दिर्ग्या तुलार. मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मलार. मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मलार. हॅलो 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 लाईनअप करा, लाईनअप करा. सापाडे संघ लाईनअप करून तुम्हाला मैदान सोडायचंय. तर यायचे सागर भोईर आमच्या व्यासपीठावरती. आपला आम्ही सहर्ष स्वागत करतोय. खंबाळपाड्याचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व, त्यानंतर आमचे मित्र दीपेश यांचे आगमन होते. दीपेश आपण यायचं व्यासपीठावर. तर सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सापाडे संघाचा, ज्याने अचानकपणे या सामना करण्याचे बघूया भरत. या प्लेज मॅन ऑफ द मॅच. 2 विकेट. महत्वपूर्ण षटक होतं बघूया. अतिशय चांगली परिस्थिती असताना उंबारली संघ या स्पर्धेमधून बाहेर फेकला असं वाटलं होतं. एक षटक ठेवून जिंकणार, पण तो प्रेम भोई जसा बाद झाला त्याच्यानंतर संघ मात्र बॅकफुटवर गेला. भरत आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देतील आमचे आदरणीय कोण देतात मॅन ऑफ द मॅच. भरत यायचे.